नमस्कार, माझं नाव राजलक्ष्मी आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे थापटवडी। कोल्हापूरमध्ये याला पाटवडी असं पण म्हणतात। पाटवडीसाठी लागणारं साहित्य: कांदा बारीक चिरलेला, कोथिंबीर, कढीपत्ता, जिरं, लसूण, मिरच्या, थोडी साखर, तीळ, मोहरी, हळद आणि हिंग। प्रथम मिरची आणि लसूण आणि जिरं हे मिक्सरला वाटून घ्यायचे। एक वाटी बेसन सुद्धा लागणार आहे आणि चवीपुरतं मीठ आणि तूप लागणार आहे आपल्याला। एका पॅन मध्ये तेल तापत ठेवायचं आहे। पाटवडीसाठी थोडं जास्त तेल लागतं। इथे मी 3 चमचे तेल घेतलेलं आहे। एका डिशला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे, तुपाचा हात, आणि अर्धी वाटी पाणी बाजूला ठेवून देणे। तेल तापलेलं आहे। आता त्याच्यात मोहरी, कढीपत्ता, कांदा घालणे। चांगलं परतवून घेणे। थोडं हिंग घालणे। मिरची, लसूण आणि जिऱ्याची वाटलेली पेस्ट त्याच्यामध्ये घालायची आहे। खडबडीत वाटून घेतलेलं आहे ते। मिरचीचा कच्चेपणा गेला की त्याच्यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे। तर चांगलं शिजल्यावर आपल्याला अर्धी वाटी पाणी घालायचं आहे। चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि उकळी येऊन द्यायची। थोडी साखर पण घालायची आहे, अर्धा चमचा। आता चांगली उकळी येऊन द्यायची, तोपर्यंत आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवायचे। 1 मिनिटाने झाकण काढून ठेवायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला बेसन घालायचं आहे। बेसन घालताना एका बाजूने आपल्याला ढवळत राहायचं आहे, म्हणजे ते घट्ट आणि गाठी होणार नाहीत त्याच्यामध्ये। बेसन मावेल एवढंच घालायचं आहे पाण्यात। गॅस बारीक करून आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे 1-2 मिनिटांसाठी, बेसन शिजेपर्यंत। आता त्याला एक वाफ आलेली आहे, आपण त्याचं झाकण काढून बघणार आहोत। झालेल्या एका ताटामध्ये तूप लावलेल्या आपण हे मिश्रण काढायचं आहे आणि हाताने थापटायचं आहे। गरम असल्यामुळे जरा व्यवस्थित हळूहळू आपल्याला करायचं आहे ते। वरून तीळ टाकायचे आणि कोथिंबीर टाकायची। ओलं खोबरं असेल तर ओलं खोबरं टाकलं तरी चालतं आणि त्याचे तिरके काप कापायचे। आपली पाटवडी सर्विंगसाठी रेडी आहे।